आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। कल्याण पश्चिम येथील बिर्ला कॉलेजजवळ कोकण वसाहतीतील म्हाडा पुनर्विकास प्रकल्पावरून संघर्ष शिगेला पोहोचला आहे। शांतीदूत इमारतीतील रहिवाशांनी 14 वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या घरासाठी विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे। पवारांचा आरोप आहे की विकासकाने खोट्या कागदपत्रांवर प्रकल्प सुरू ठेवला असून अनेक कुटुंबांना ना घर मिळालं ना भाडं। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रींच्या आदेशानंतरही पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांवर दबाव असल्याचा गंभीर दावा केलाय। दुसऱ्या बाजूला इतर काही इमारतींच्या रहिवाशांनी नरेंद्र पवार यांच्या आंदोलनाला विरोध करत विकासाच्या बाजूने मोर्चा काढला। त्यांचा दावा आहे की बहुसंख्य रहिवासी विकासकाच्या समर्थनात असून फक्त 25 ते 30 जणांच्या विरोधात करत आहे। यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोपही करण्यात आला। सध्या दोन्ही गट पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आहे। परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचं भवितव्य सध्या अनिश्चित बनलं असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सर, माझं नाव जितेंद्र सोनवणे। मी हा जो नरेंद्र साहेबांना आमच्यामध्ये शांतीदूतमध्ये यायचं होतं, हा पूर्वनियोजन खेळ होता, हे त्याचा पुरावा आहे। त्यांनी आमचे जे आता सध्याच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत अमित सत्यवान वाघमारे आणि शिवाजी आप्पाजी उगाडे, आताचे ते खजिनदार आहेत, त्यांचे फॉर्म बाद झाले होते। त्यांचे फॉर्म त्यांनी म्हाडा ऑफिसमध्ये नरेंद्र पवार साहेबांनी फोन केला, याची तुम्ही शहानिशा करू शकता, आणि त्यांनी म्हाडा ऑफिसमध्ये हे फॉर्म भरलेत पूर्णपणे प्रेशर देऊन। आणि पूर्वनियोजन गेम आहे हा। या सर्व 5 प्रश्न आहेत, हे कॉपी मी तुम्हाला देतो, हे तुम्ही प्रश्न विचारा, कारण तुम्हाला भरपूर काम आहे। आणि पूर्ण नियोजन गेम आहे हा। पूर्व नियोजन गेम करून शितोळे साहेबांना हॅरेस्ट करणे, टायकून प्रोजेक्टला कसे झोपणे, त्यांच्या पाठी जो कोण त्यांच्या पाठी जो धुवा आहे त्यालाही कळायला पाहिजे। हो, तू पण त्या एरियामधलाच होतास, तू पण विचार कर। आज आम्ही बेघर झालेलो आहे, आज तो विकासक गेल्यानंतर कोण आम्हाला, जर नरेंद्र साहेबांकडे ठामपणे कोणता विकासक असेल त्यांनी घेऊन यावं। आम्ही शितोळे साहेबांच्या पाया पडू आणि बोलू, साहेब बाहेर निघा, तुमचे पैसे घ्या, हा व्यक्ती आम्हाला घर बांधून देतो। त्यांनी शितोळे साहेबांनी पहिल्यापासून कसं काम केलंय, आम्ही स्वतः त्यांच्या बरोबर गेले। 10 वेळा साहेब लोकांची बदली झाली असेल तर त्यांनी सांगितले, आम्हाला घेऊन गेलेले। आता या ठिकाणी उपोषण आमची एवढीच भूमिका आहे का विकासाविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल होऊ नये, आणि हा विकासक योग्य आहे, त्यांचे सर्व प्रयत्न आम्ही बघितलेले आहेत, आणि त्यांनी त्यांचं शेवटच्या टप्प्यात काम आहे, ते खूप त्रास देतात ते, आणि आमचं प्रकल्पाचं काम सुरू होतंय। तर ते नरेंद्र पवारांना हे आहे, त्यांच्या मिसेसच्या नावाने श्रेय घ्यायचंय, प्रोजेक्ट पूर्ण करायचंय। त्यांना इलेक्शन जवळ आलंय, पण इलेक्शन नाही, ते एक सुपरवाइज व्यक्ती आहे, त्यांना प्रोजेक्ट पूर्ण पाहिजे, पैसे कमवायच्या हिशोबाने ते बोलतात। आमचा याच्या मागचा जो हेतू आहे की दुष्ट प्रवृत्तींना आळा घालायचा, खोटे आरोप करून जो प्रोजेक्ट आता भविष्यामध्ये तयार होण्याच्या मार्गावर आहे तो प्रोजेक्ट पूर्ण कसा होईल याच्याकडे बघायचा, आणि तो प्रोजेक्ट करत असताना असे जे उपोषण वगैरे करून लोकांना मिसगाईड करण्याचा जो प्रयत्न नरेंद्र पवार करतायत त्याला कुठंतरी उत्तर द्यायचं, त्याचा निषेध करायचा, आणि तो जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी रहिवाशी आलेले आहोत। आमच्याकडे जवळजवळ 20 सोसायट्यांचे सभासद आहेत, आणि आम्ही आज जवळजवळ 1300 ते 1400 लोक या प्रोजेक्ट मध्ये आहोत। तिथं काय असतील 20, 25, 30, पण त्याच सोसायटीतले या ठिकाणी स्वतः राहणारे शांतीदूतचे रहिवासी हे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याकडनं पण तुम्हाला माहिती मिळेल। आजच्या या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की नरेंद्र पवार, आपण कृपया अशा या बालकिडा कडू नयेत, आणि या प्रोजेक्टला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचं कुठचंही वर्तणूक तुम्ही करू नये। या कल्याण शहरामध्ये तुम्ही चांगलं नाव कमवलेलं आहे, पण या प्रकरणामुळे तुम्ही तुमचं नाव गमावू नये, एवढीच तुम्हाला आम्ही या ठिकाणी समज देऊ इच्छितो। 10 वर्षापासून म्हाडाची घरं ही डेव्हलपमेंटमध्ये बिल्डरने घेतली। जवळजवळ 5-6 बिल्डिंग आहेत, 712 मेंबर्स आहेत। त्यातली शांतीदूत सोसायटीच्या माध्यमातून आम्ही लढा देतो। शांतीदूत सोसायटीच्या मार्फत आम्ही जो लढा सुरू केलेला आहे, या लढ्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की बिल्डरला गुन्हा दाखल करा, अटक करा। बिल्डरला मदत करणारे सदस्य ज्यांनी खोटे डॉक्युमेंट सादर केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा, आणि आम्हाला आमच्या हक्काची घरं ही सरकारने
बांधून द्यावीत, म्हाडाने बांधून द्यावीत, त्याचं सेल्फ डेव्हलपमेंट करायला परवानगी द्यावी, अशा प्रकारची आमची प्रमुख मागणी. मी महायुतीचा सदस्य आहे, महायुतीतला घटक मी आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला मदत केली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिले, तुम्ही कायदेशीर कारवाई तातडीने करा. उपमुख्यमंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिले. मुख्यमंत्र्यांनी माझ्या पत्रावरती एन्डोर्समेंट केली, कारवाई तातडीने कारवाई करण्याच्या संदर्भातली. त्याचे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत, तुम्हाला मी आत्ता दाखवू शकतो. आणि त्याच्यानंतर देखील पोलीस का घाबरते, पोलीस कोणाच्या दबावाला बळी पडते हे आम्हाला कळत नाहीये. म्हणून आम्हाला प्रशासनाच्या विरोधात आज या ठिकाणी आवर्जून बसावं लागलेलं आहे. गृह खातं पण देखील तुमच्याकडे. गृह खात्याचे मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, ते मुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्वतः माझ्यासमोर पोलीस आयुक्त ठाणे यांना फोन करून सांगितलं, माझ्या पत्रावरती एन्डोर्समेंट दिलेली आहे, म्हणजे ते पॉझिटिव्ह कारवाई करण्याकरता. मग प्रशासनाला का अडचण वाटते, कुठल्या दबावाखाली ते काम करतायत, हा प्रश्न आमचा प्रशासनाला आहे. पोलीस वस्तुस्थिती दिसते समोर. मुख्यमंत्र्यांचा आदेश, गृह खात्याचे प्रमुख फडणवीस साहेबांचा आदेश जर का पोलीस कमिशनर ठाणे हे मारत नसतील, ही अत्यंत निंदनीय निषेधार्ह बाब आहे. त्यामुळे आम्ही पोलिसांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. तर मी काल तुम्हाला सांगितलं, पत्रात सांगितलं की आमदार साहेबांनी हा विषय नीट समजून घ्यावा. त्यांना विषय समजला तर ते माझ्या बाजूला येऊन बसतील, त्यांना विषय नाही समजला तर ते पण राजकारण करण्याकरता बिल्डरच्या बाजूने जातील. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.